येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. विधान परिषद निवडणूक, पालकमंत्री नगरसेवकांना देणार आज कानमंत्र. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं विविध तालुक्यांचा दौरा करतायत. आज त्यांनी सांगोला तसंच अक्कलकोट इथं विधान परिषदेच्या मतदारांची भेट घेतली. सायंकाळी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये भाजपच्या नगरसेवकांसमवेत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून वसंत देशमुख यांचा प्रचार करण्यासाठी काही नेते भाजपच्या नगरसेवकांना देखील फोन करत असल्यानं आजच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे हे भाजपच्या नगरसेवकांना कानमंत्र देणार आहेत. एकूण 616 मतदार असून महायुतीचे 434 तर महाविकास आघाडीकडे 78 मतदार आहेत. मतदारांना लक्ष्मी दर्शन झाल्यानंतर चमत्कार होऊ नये म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक नगरसेवकावर वॉच ठेवलाय. नगरपालिका आणि नगरपंचायतीचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि महापालिका नगरसेवकांना भेटून पालकमंत्री या निवडणुकीत रंग भरतात. निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी मोहिते पाटलांना पुन्हा एकदा टार्गेट केलंय. महाविकास आघाडीला 616 पैकी 16 देखील मतं पडणार नाहीत असं ते बोलतायत. तसंच आज ते सोलापुरात म्हणाले, अब की बार 500 पार. आम्ही 500 पार जाण्याचा आमचा संकल्प आहे आणि 500च्या पुढे आम्ही मतदान घेऊ. त्यामुळे 18 जून रोजी होणाऱ्या मतदानाकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मी सामान्य जनतेचाच पोस्टमन आहे आणि ते पोस्टमन म्हणून घ्यायला मला अजिबात लाज वाटत नाही. मी सामान्य जनतेचा पोस्टमन आहे आणि ते पोस्टमन म्हणून घ्यायला मला लाज वाटत नाही. सोलापूर विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांना आता विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेणं बंधनकारक. विद्यापीठाकडून प्राचार्यांना देण्यात आले आदेश. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी अधिकाऱ्यांची घेतली भेट. नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे दिले आदेश. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीस 12 वर्षांचा कालावधी झाल्यामुळे सोलापूर शहर भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच महापौर विनायक कोंडाल यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर मंदिरात केली महाआरती. दक्षिण सोलापुरातील धोत्री येथील गोकुळ शुगरच्या विरोधात 17 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आज दुपारी संभाजी तलावात केलं जलसमाधी आंदोलन. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सिद्धेश्वर तलावाच्या सुशोभीकरण तसंच संवर्धनासाठी सोलापूर महापालिकेचे महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त तसंच पदाधिकाऱ्यांची झाली बैठक. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी विजेता मोहोळचे सिकंदर शेख यांच्या गाडीचा भीषण अपघात. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरवर ही दुर्घटना. या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही थांबवावी, अन्यथा सांगली कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गाड्या अडवू, सभेत घुसून जाब विचारू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा. तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर कारवाई, अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून 5,000चा दंड वसूल, नागरिकांनी सहकार्य करण्याचे मंदिर प्रशासनाचं आवाहन. यंदा जगातील सर्वाधिक गरम शहरात भारताची 14 शहरं. उष्णतेचा धोका असणाऱ्या शहरात नागपूर 4थ्या क्रमांकावर, टॉपच्या 50 शहरात अहमदाबाद 2ऱ्या क्रमांकावर, तर नागपूर 4थ्या आणि मदुराई 7व्या क्रमांकावर. ऑक्सफर्ड विद्यापीठाचं सर्वेक्षण.
झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये. VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 82 37 90 1000. श्री क्षेत्र देहू इथं संत तुकाराम महाराजांच्या 341व्या आषाढी वारी सोहळ्यासाठी 300 किलो वजनाचा नवा चांदीचा पालखी रथ. यंदाच्या आषाढी वारीत पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचाही संगम. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक. मराठा आरक्षण हक्काचं असून दिलं जात नाही. देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांना पुढचा काळ जड जाईल असा घणाघात. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर आता 1.5 किलो सोन्याचा भव्य कळस झळकणार. हा कळस साधारण 13.5 फूट उंचीचा आहे, तर बाजारभाव 2.5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील 74,000 महिला अपात्र. KYC आणि विविध शासकीय नोंदींच्या पडताळणीनंतर लाभार्थी संख्या 6 लाखांवरून 5.25 लाखांवर आली आहे. नेहरू हे नेहरू होते, त्यांची आणि मोदींची तुलना अशक्य. शरद पवारांची मुंबईतील भाषणात खोचक टीका. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 4,000 तर चांदी तब्बल 11,000 घसरली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच फेरबदल. येत्या 15 दिवसात पक्षात फेरबदल होणार. सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार संधी. अन्न व औषध विभागाची शिर्डीत कारवाई. पेढा प्रसादाच्या दुकानांसह उत्पादकांच्या फॅक्टरीवर छापे. प्रसादाचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत. OTP द्या, पाणी घ्या. टँकर बुकिंगसाठी BMCची नवी डिजिटल प्रणाली अंतिम टप्प्यात. अनधिकृत पाणी उपस्याला बसणार लगाम. मुंबई महानगरपालिका नवीन जलटँकर धोरण आणण्याच्या तयारीत.